नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे रव्याचे सँडविच, जे की खाण्यासाठी खूप हेल्दी आणि टेस्टी असतात। यासाठी लागणारे आहेत इथे मी 2-3 उकडलेले बटाटे घेतलेले आहे। बटाटे चांगले स्मॅश करून घ्यायचे आहेत। स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये लाल तिखट, जिरा पावडर, चाट मसाला, धना पावडर, हळदी, चवीपुरते मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायचे आहे। हे सगळं मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला इथे स्टफिंग चांगली तयार झालेली आहे सँडविचची। यानंतर मी एक पॅन घेतलेला आहे। त्या पॅन मध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे, थोडेसे जिरे घातलेले आहे आणि त्यामध्ये रवा घालून रवा थोडा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। रवा थोडाफार लालसर झाल्यावर त्यामध्ये पाणी घालून त्याला शिजवून घ्यायचं आहे। चवीपुरते मीठ घालून घ्यायचं त्यात, जसं आपण उपमा शिजवतो तसं शिजवून घ्यायचं आहे। इथे आपला रवा शिजून झालेला आहे। हा रवा थंड झाल्यानंतर याला सेट करण्यासाठी थोडंसं तूप घालून चांगल्या हाताने याला मळून घ्यायचं आहे। याचा चांगला डव तयार करून घ्यायचा आहे। इथे बटाटा मिश्रणाचे थोडे भाग घेऊन आपल्याला राऊंड शेप तयार करून घ्यायचे आहेत, जेणेकरून सँडविच मध्ये स्टफिंग करण्यासाठी इथे आपले राऊंड शेप तयार झालेले आहेत। त्याच प्रकारे इथे रव्याच्या डवचे पण राऊंड शेप तयार करून घ्यायचे आहेत। हे राऊंड शेप थोडे मोठ्या आकाराचे आणि जाडसर वाणावर असायला पाहिजे। हे करण्यासाठी तुम्ही राऊंड कटरचा किंवा झाकणाचा वापर करू शकतोय। मी इथे झाकणाचा वापर केलेला आहे। अशा प्रकारे राऊंड आकारामध्ये हे कट करून घ्यायचे आहेत। हे राऊंड आकारात तयार करते वेळेस जास्त पातळ पण नको आहे, थोडं जाडसर वाणावरच असायला पाहिजेत। इथे राऊंड शेप तयार झालेले आहेत। आता इथे सर्वप्रथम रव्याचा बेस घ्यायचा, त्यानंतर बटाट्याची स्टफिंग घ्यायची, पुन्हा त्यावर रव्याचा बेस घ्यायचा आणि चांगल्या प्रकारे सँडविच सेट करून घ्यायचे। सँडविच सेट करते वेळेस हलक्या हाताने सेट करून घ्यायचे, जेणेकरून ते फुटणार नाहीत। हे अशा प्रकारे हलक्या हाताने सँडविच सेट करून घ्यायचे। इथे माझे सर्व सँडविच तयार झालेले आहेत। एक पॅन घ्यायचा, त्यामध्ये तूप किंवा तेल टाकायचा, जास्त प्रमाणात नाही टाकायचं। रव्याचा भाग तळण्यात येईल तेवढंच प्रमाणात तेल किंवा तूप वापरायचं। हे जेव्हा एका बाजूने तळण्यात येतील तेव्हा दुसऱ्या बाजूने तळण्यासाठी हळूवारपणे पलटून घ्यायचं। अशा प्रकारे माझे रव्याचे सँडविच तयार झालेले आहेत।